नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत 7 मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिला मोठा बदल म्हणजे या योजनेत अर्ज करण्याची मुदत वाढ झालेली आहे. पहिल्यांदा ती 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. आता यात सुधारणा करून ती 31 ऑगस्ट 2024 म्हणजे 2 महिने अधिक मुदत वाढ देण्यात आलेली आहेत. या योजनेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते, पण आता अधिवास प्रमाणपत्र जर उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 होता, परंतु त्याऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आले आहे. जर समजा परराज्यात महिला जन्माला आली असेल आणि तिचे लग्न महाराष्ट्रातल्या पुरुषासोबत झाले असेल तर अशा वेळी तिच्या पतीचं जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. 6वा बदल म्हणजे 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे. 7वा मोठा बदल, सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.